स्वतःच्या पॅशनला बिझनेसमध्ये रूपांतर करणं ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उन्हाळ भ्रमंती. हेच कुठल्याही व्यवसायाचं बेस असायला पाहिजे. नमस्कार जितेंद्रजी. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आज आपल्या एपिसोडमध्ये मुद्द्याचं बोला पॉडकास्टमध्ये. सगळ्यात बेसिक प्रश्न आहे सुरुवातीला. उन्हाळ हा शब्द जो असतो तो उपहासाने घेतला जातो. जिथे जसं की एक अशोक सराफांचा पिक्चर होता एक उन्हाळ दिवस, आणि लहान मुलांना म्हटलंही जातं आपल्या ग्रामीण भागामध्ये, काय उन्हाळ काय करत फिरतोय, आणि तुम्ही तर नाव दिले उन्हाळ भ्रमंती. तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की काय स्टोरी आहे याच्यामागे, उन्हाळ भ्रमंती कसं सुचलं आणि काय स्टोरी आहे. ओके, तुम्ही म्हणाला तसं बरोबर आहे. कारण मी 2010 ते 2016पर्यंत विविध प्रकारचे जॉब केलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या, जसं की ट्रॅव्हल रिलेटेड. ज्यावेळेस मी जॉबमध्ये आलो, जसं की आपल्या ट्रॅव्हल्स आहेत, ट्रॅव्हल बुकिंग करतो आपण, अकोला, अमरावती वगैरे ह्या सर्व, त्या ठिकाणी मी त्या बुकिंग क्षेत्रामध्ये काम केलं. त्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा मी टूर्स क्षेत्रामध्ये आलो. टूर्स म्हणजे चला कोणाला पॅकेज द्यायचं आहे, कपल पॅकेज आहे, शिमला मनाली, ऑल ज्या काही आहेत, तर ते सुरू झालं. त्या काळात माझं म्हणजे सामाजिक क्षेत्राकडे कल खूप होता माझा, म्हणजे समाजकार्यामध्ये. कारण प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे तर तो समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर त्याप्रमाणे माझी सुरुवात होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी असायचो, जसं की ब्लड डोनेशन असेल, पर्यावरण संवर्धन खास करून टेकडी संवर्धन असेल, वृक्षारोपण आहे, त्यामध्ये स्वच्छता आहे, नदी क्लिनिंग असेल, असे बरेचसे एन जी ओ आहेत आता. त्यामध्ये मी खूप म्हणजे कार्यरत होतो. त्यावेळेस मी एका एन जी ओमध्ये होतो. तेव्हा मी एक कल्पना आली डोक्यात की यार चला आपण वेगळं काहीतरी करूयात. वेगळं याचा अर्थ आपण पर्यावरणाशी कनेक्टेड आहोत किंवा ती गरजच आहे आता काळाची. तर ती सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मी हे सुचवलं की आपण पर्यावरण रक्षण करतोय. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आपलं हनुमान टेकडी आहे सिम्बायोसिस कॉलेजच्या शेजारी. बरोबर. त्या ठिकाणी आम्ही खूप सारं म्हणजे वृक्षारोपण कंटिन्यूस करत होतो. अनेक व्हॉलेंटियर्स त्यांना आम्ही बोलवत होतो. हे सुरू झालं. त्यासोबत मग थोडंसं वेगळं काहीतरी याला म्हणजे रूप देऊयात किंवा आकार देऊया, हा भाग झाला. आणि मग आम्ही सुरुवात केलं की मी डिस्कस केलं की आपण असं करूयात का की गडकिल्ले, महाराज आहेत, इतिहास आहे, सर्व आहे, पण गडकिल्ले संवर्धनाचाही मुद्दा त्यात येतोय किंवा अनेक लोकांना अनुभवायचं आहे. म्हणजे वय वर्ष 3-4 असू द्यात, अदरवाईज 70, 80, 85, 90 असू द्यात, त्या सर्वांना गड किल्ल्यांचं आकर्षण आहे किंवा त्यांना जायचंय. बरोबर. तर त्यांना आपण घेऊन जाऊयात, आणि ते पण अतिशय माफक खर्चात घेऊन जाऊयात. त्यांना इतिहास तिथं सांगूयात, तो इतिहास ते जाणतील. शिवाय त्या ठिकाणी गेल्यानंतर आता बरेच ट्रेकर्स येतात, कचरा करणं वगैरे, तो आपण थोडंसं एक कार्य म्हणून समाज प्रबोधन करता येईल ते करूयात. आणि बाकी जो काही त्यातून शिल्लक राहणारा निधी आहे तो आपण गडकिल्ले संवर्धन असेल किंवा समाजकार्यासाठी किंवा पर्यावरणासाठी वापरूयात. तर अशी सुरुवात झाली. बट हे सगळं चालू होतं, पण काही कारणास्तव ते थांबलं गेलं. ठीक आहे. म्हणजे एन जी ओतून मी ट्रान्सफर झालो जॉब यासाठी, की त्यांनी मला जॉबच ऑफर केला की तुम्ही हे सांभाळा, बट कारण एम्प्लॉय. यस. त्या गोष्टी मग थांबल्यानंतर या क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे आणि मलाही त्याची आवड निर्माण झाली. म्हणजे माझी पॅशन होती की फिरणं, भटकणं हे चालूच होतं कंटिन्युअस. त्यानंतर ठरवलं की यार चला मलाही आवडतंय फिरणं, तर सर्वांनाच फिरायचंय, तर का ना आपण सगळ्यांनाच घेऊन पुढे जाऊयात किंवा त्यांनाही त्याच गोष्टीचा आनंद देऊया किंवा ती गोष्ट त्यांना फील करूयात की बाबा हे असं आहे, तिथं जाऊ शकतो आपण किंवा तिथला अनुभव, तिथला आनंद खूप वेगळा आहे. तर तशी ही सुरुवात झाली उन्हाळ भ्रमंती. आता तुम्ही म्हणजे गंमत अशी आहे की बरेच जण हे करतात की अरे उन्हाळ क्या, अरे काय उन्हाळ आहे. तर खऱ्या अर्थाने उन्हाळ आणि उन्हाळक्या उपासात्मक पण आहे किंवा आपण तुम्ही म्हटलात लहान मुलाला आपण म्हणतो अरे काय उन्हाळ करतोय, बट हे उन्हाळ वेगळं आहे. उन्हाळ म्हणजे जो मनसोक्त फिरतो, मनसोक्त म्हणजे बाबा त्याला बंधनच नाहीये, ते उन्हाळ. आणि भ्रमंती तर ॲज इट इज ट्रॅव्हलिंग. येस. तर तशी ही
उन्हाळ उन्हाळ भ्रमंतीची भ्रमंती. 2016 साली सुरुवात झाली. क्या बात आहे. उन्हाळ भ्रमंती उपहासात मग असलं तरी तुम्ही त्याला योग्य वे दिलाय. खरं तर स्वतःच्या पॅशनला बिझनेसमध्ये रूपांतर करणं हेच कुठल्याही व्यवसायाचं बेस असायला पाहिजे किंवा असू शकतं. तर उन्हाळ भ्रमंती काय आहे? ज्यांना स्वच्छंदपणे फिरायचं आहे, ज्यांना कुठलंही बंधन नको आहे, एकदम फ्री देस म्हणजे मोकळं, तर ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उन्हाळ भ्रमंती ही आमची टॅगलाईन आहे. त्यामुळे क्या बात आहे. खूप सारी लोक जोडली गेली आहेत किंवा जोडली जात आहेत आणि मनसोक्त म्हणजे फ्री होत आहेत ती, की त्यांना आनंद त्या गोष्टीचा फिरण्याचा मिळतोय. तर अशा रीतीने ही उन्हाळ भ्रमंती आपली चालू झाली आहे आणि चालू आहे. 9 to 5च्या चक्रात अडकलेल्या लोकांना एक आशेचा किरण आहे उन्हाळ भ्रमंती. नक्कीच. मनात विश्वभर फिरून येतो आपण, पण खरं जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपल्यातला उन्हाळपणा बाहेर येतो. आणि उन्हाळचा आज तुम्ही एक वेगळा अर्थ सांगितला आम्हाला, की स्वतःला स्वच्छंदीपणे फिरता येणं म्हणजे उन्हाळक्या करणं किंवा उन्हाळ भ्रमंती करणं. क्या बात आहे. उन्हाळ भ्रमंती हा ब्रँड तुम्ही सुरू केला स्वतःच्या पॅशनमधून, ट्रॅव्हलिंग असेल, ट्रेकिंग असेल, आणि त्यातल्या त्यात तुम्ही खास करून भर दिला ऐतिहासिक ठिकाणं, महाराजांचे गड किल्ले असतील तिथे लोकांना नेणं, त्यांच्या ट्रिप ऑर्गनाईज करणं वगैरे. त्याचबरोबर तुम्ही उन्हाळ भ्रमंतीमध्ये हे ट्रेकिंगचे गिअर्स वगैरे सर्व सुरू केले. काय चॅलेंज होतं? कारण की इतके मोठे ब्रँड ऑलरेडी इंटरनॅशनल लेवलला आहेत. खास करून डिकेथलॉनसारखा ब्रँड आहे ज्याच्याकडे ट्रॅकिंग गिअर स्वस्तात पण मिळतात, ऑनलाईन पण मिळतात आजकाल ॲमेझॉनवरती वगैरे. काय चॅलेंज होतं तुमच्यासमोर? तर उन्हाळ भ्रमंती करताना जसे की ट्रेकिंग करणं थोडक्यात. ट्रेक करताना बेसिक गोष्टींची गरज आहे, जसं की बरेच म्हणजे कपडे आपले पूर्ण असावेत. बेसिक सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे ट्रेकिंगचा शूज सगळ्यात मोठं काम करतो. ओके. तर ते गरजेची गोष्ट. तर एक किस्सा सांगायचा आहे मला तुम्हाला. 2018-19 साधारण 18च्या आसपास एक मॅम आल्या होत्या. अंधारवन जंगल ट्रेक, जो Okay. आता मोस्टली सह्याद्रीमध्ये फिरायचं म्हटलं की पाऊस पडला की सह्याद्री आठवतो लोकांना, बरोबर. कारण पावसात भिजायचे किंवा फिरायचे. तर अंधारवन हा फेमस ट्रेक आहे, हो हो हो, तामिनी घाट अंधारवन. बरोबर आहे. तर माझ्यासोबत 30 पार्टिसिपंटनी एंट्री केली होती. मी, कीर्ती, तिथला स्थानिक गाईड आणि अजून एक लीड, असे आम्ही 4 जण होतोच. बट ट्रेकिंग ज्या दिवशी होणार आहे त्याच्या आधी आपण सर्व गोष्टी माहिती देतो ग्रुपवरती, बाबा 2 दिवस 3 दिवस आधी, की तुम्हाला काय हवं आहे एक्झॅक्टली, आपल्या ट्रेकसाठी काय गरजेच्या गोष्टी आहेत, शूज, कपडे, पाणी, खाऊ, ह्या सर्व गोष्टी. तर त्या दिलेल्या असतानासुद्धा ट्रेकला सुरुवात म्हणजे बसमधून खाली उतरलो, स्टार्ट पॉईंटला आलो, नाश्ता वगैरे आमचा सर्व झाला होता. ट्रेक सुरू झाला. सुरू झाल्यानंतर ट्रेकच्या मध्यावरती आम्ही आलो, म्हणजे त्या ठिकाणी हिरडी नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी आलो. तिथं आमचं जेवण सांगितलं होतं, जेवण केलं आम्ही. जेवण केल्यानंतर आता जंगल ट्रेक म्हणजे तिकडचा भाग जो आहे तो पूर्ण जंगलातला आहे किंवा त्या जंगलातून वाट काढत आपल्याला जायचं आहे. पाऊस तिकडच्या एरियात भरमसाठ पडतो. तर ज्या एक मॅडम आल्या होत्या त्यांनी कॅज्युअल शूज जो आपण डेली वेअर करतो ऑफिसला किंवा असा, तर तो शूज त्यांनी घातला होता. मग आमचं जेवण झाल्यानंतर साधारण आता आमचा ट्रेक राहिला होता एक 40%. ओके. आम्ही भिराच्या पलीकडे उतरणार होतो म्हणजे तिथं आमचा एंड होणार होता. बाकी पार्टिसिपेंट ट्रेक लीड पुढे गेल्या, मी लास्टला लीड करत होतो एकदम सर्वांना आणत. तर मॅम माझ्यासोबतच होत्या. बट जे पाऊस पण तुफान होता, पाणी वाहत होतं, त्या रस्त्यातून आम्हाला चालावं लागत होतं. बट चालताना शेवटी ओढ्याचं स्वरूप प्राप्त होतं कधी कधी. बरोबर आहे, मोठं पाणी आलं. येस, पण त्यातून चालताना बारीक जे खडे आहेत, दगड आहेत, ती घसरतं, ती पाय आपल्या शूजमध्ये जातात. ओके. हां, कारण तो शॉर्ट पाण्यातून, शूज. अच्छा. येस येस येस. शूजमध्ये गेले की चालताना शेवटी थोडासा आपला पायाला- पाय सुजला जातो, कारण ट्रेक आपण करतोय 10 किलोमीटर 20 किलोमीटर जो काय आहे, तर तो त्यांचा पाय थोडा चिघळला गेला. तर आत्ता साधारण संध्याकाळचे म्हणजे 4 वाजता झाले होते ओके. त्या टायमाला. आणि बाकी पार्टिसिपेंट वगैरे सगळे माझे एक आम्ही नियोजन करतो की या टायमाला आपल्याला पोहोचायचं सर्व शेड्यूल असतं. सगळे 5ला तिथं पोहोचले, रिलॅक्स करत होते तिथं जाऊन. बट 5 वाजता मी 30 ते 35% ट्रेक अजून माझा राहिला होता, पूर्ण डिसेंट होतं. आणि
मॅमच्या पायाला जखमही झाली होती. आमच्याकडे फर्स्ट एड कंटिन्यू असतंच. त्यांना बँडेज, पट्टी सर्व केलं. मात्र त्यांनी मनाने हार मानली. त्यांना पॉझिटिव्ह करत, त्यांना खूप गप्पा गोष्टी करत, त्यांना मी अक्षरशः हाताला पकडून एक एक पाऊल असं टाका तसं टाका करत त्यांना खाली उतरवत लास्टला घेऊन गेलो. तर फक्त इथं चूक काय नडली, एक शूज बेसिक म्हणजे शूज योग्य नव्हता हा प्रश्न. त्यामुळे सर्व विस्कळीत झालं. म्हणजे त्यांना त्रास झाला, त्यासोबत आता आमचं बाकीचं. कर्तव्यच आहे की आम्ही ट्रेक ऑर्गनाईज करतो, लीड करतो. याचा अर्थ आम्हाला स्टार्ट टू एंड प्रत्येकाला जसं घेऊन गेलो तसं आणायचं आहे. त्यामुळे ही कसरत करावी लागलीच आणि बऱ्याचदा लागते. पण याचं कारण फक्त शूज. येस. त्यामुळे आम्ही सांगत होतो की यार शूज तुम्हाला घ्यायचा आहे बेसिक, आणि तोही याच ब्रँडचा. याचं कारण CTR कोस्टर्स, याचं कारण हा मेड इन इंडिया शूज असून त्याची जी ग्रीप आहे ती रबरची आहे. आता अनेक प्रकार जसे की ऑनलाईन आपल्याला पाहायला भेटतील की हा ट्रेकचा शूज आहे, हा ब्रँडचा हा शूज आहे, बरेचसे आहेत. जसं की आता डिकॅथलॉन ब्रँड चांगलंच आहे, फक्त ते आपल्यातलं नाही आहे, म्हणजे बाहेरचं आहे. त्यांच्याकडे ज्या बनतात गोष्टी, जसं की शूज एक्झाम्पल घेऊयात, ते शूज त्यांच्या टेरेनप्रमाणे त्यांनी बनवलेले आहेत. CTR हा मेड इन इंडिया शूज असल्यामुळे तो आपल्या टेरेनप्रमाणे बनलेला आहे. त्यामुळे त्याची ग्रीप आपल्या मातीत घट्ट पकडली जाते. त्यामुळे CTR हा नेहमी बेस्ट असेल, कारण एकतर तो रिझनेबल किमतीमध्ये आहे. ओके. त्याची प्राईस खूप कमी आहे. डिकॅथलॉनमध्ये बेसिक पूर्वीपासून पहिल्यापासून मी CTR शूज वापरतोय. गेले 8 वर्ष प्लस होऊन गेले असतील मला. खूप सारे CTRचे शूज आहेत माझ्याकडे, प्रकार म्हणजे वेगवेगळे, ते वापरतोय. त्यानंतर ट्राय म्हणून मी डिकॅथलॉनचाही शूज वापरला की पाहूयात एक्झॅक्टली काय आहे. बट जसं CTRला कॉन्फिडन्स भेटतोय किंवा जी ग्रीप भेटते ती डिकॅथलॉनला भेटत नाही. त्यामुळे मग डिकॅथलॉनचा शूज मी पुन्हा कधीच वापरला नाही. किंवा जो कोणी व्यक्ती येतो की तुम्ही शूज वापरा पण CTR वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा खूप चांगला भेटतोय. स्वदेशी प्रोडक्ट तुम्ही वापरताय आणि तुम्हाला जे हवं आहे त्यातून भेटण्याचं रिस्क कमी भेटणार आहे आणि ते तुमचं होणार आहे. त्यामुळे कॉम्पिटिटर असं नाही, कॉम्पिटिटर खूप प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत. बट एक जे CTRनी नाव केलेलं आहे किंवा ज्या लोकांना माहीत आहे, तर CTR कधीही बेस्ट राहील ट्रेकिंग क्षेत्रातल्या शूजसाठी म्हणाल तर. क्या बात.